यशवंतराव होळकरांचं नाव एखाद्या व्यक्तीने जर आपल्या नावासमोर जर जोडलं तर आपली वागणूक, आपलं आचरण, आपलं कार्य हे यशवंतराव होळकरांशी साजेसं असं असलं पाहिजे. अशा व्यक्तीने ती काळजी घ्यायला पाहिजे. तर काय आहे की बारामतीमध्ये एक गृहस्थ आहेत. त्यांचं नाव आहे बापूराव सोळणकर. हा जो माणूस म्हणजे जे म्हणतात ना, भरोशाच्या म्हशीला टोणगा, तशा पद्धतीचा हा बापूराव सोळणकर आहे. म्हणजे त्यांना बापूराव सोळणकर असा आदराने, म्हणजे अगोदर मला त्यांच्याविषयी आदर होता, परंतु ज्या पद्धतीचं तो माणूस विचित्र, विक्षिप्त, मूर्ख, बेअक्कल, बावळट आहे, यावरून त्याला खरं तर बापूराव सोळणकर असा आदराने बोलूच नाही. म्हणजे ज्या भाषेत तो इतरांवर टीका करतो, तर त्याच भाषेत जर बोलायचं झालं तर त्याला बाप्यात साठेराव वगैरे असं शब्दप्रयोग केला पाहिजे. आणि तो समर्पक आहे. जो बापूराव सोळणकर आहे, बिंडोक माणूस, तर त्या प्रतिक्रियेतून दिसतंय की ह्याला म्हणजे काय मेंदू नावाची चीज ह्याच्या डोक्यामध्ये आहे की नाही, ह्याच्या डोक्यामध्ये काय भुसा भरलाय की काय, असं वाटावं असं ते टीका आहे. आणि वाईट काय वाटतंय की ह्या मूर्खाने आपल्या नावासमोर यशवंत ब्रिगेड असं नाव लिहिलेलं आहे. त्याला अक्कल पाहिजे की जर आपण यशवंतराव होळकरांचं नाव घेऊन काय ऍक्टिव्हिटी राबवतो, तर आपण काही शब्दांचा प्रयोग केलेला असेल, आपण कुणावर टीका केलेली असेल, किंवा आपली जी कृती आहे ती यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाला छेद देणारी, किंवा त्यांचं नाव आपण वापरतो, तर त्यांचं नाव आपल्या नावासोबत वापरत असताना त्यांच्या म्हणजे आपलं कर्तृत्व घाणेरडं असू नये एवढी त्याने काळजी घ्यायला पाहिजे. त्याला आव्हान दिलं होतं की मी गोपीचंद पडळकरचे पितळ उघडं पाडणारे, त्याचा बुरका फाडणारे मी 5 व्हिडिओ करतो. पण त्यानंतर मला काही लोकांचे फोन आले. लोकांनी मला असं सांगितलं की अहो, तो बापूराव सोळणकर बावळट माणूस आहे, मूर्ख माणूस आहे, तो काहीतरी बोलला म्हणून तुम्ही गोपीचंद पडळकरांवर असं काही व्हिडिओ वगैरे करू नका. याचं कारण असं की तो जो हा बाप्याचा साठेराव आहे बापूराव सोळणकर, तर ह्याला झटपट मोठा नेता व्हायचे आहे, त्याच्यामुळे तो असलं काहीतरी आतरंगी चाळे करत असतो. आणि 30 तारीख ठेवल्यानंतर काल जयकुमार गोरे न्यायालयासमोर आरोपी म्हणून उपस्थित राहिले होते. आणि काल त्यांच्यावर चार्ज फ्रेम होऊ शकलेले नाहीत. का होऊ शकले नाहीत, तर त्यांचा जो सहकारी होता जयकुमार गोरे यांचा, एक घुटुगडे नावाचा, तर तो आरोपी सहकारी काल तो गैरहजर राहिला. त्याच्यामुळे नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, कसं आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत. आणि या महापुरुषांचं कर्तृत्व फार अगाध असं कर्तृत्व आहे. आणि मग या महापुरुषांच्या नावाचा किंवा त्यांच्यातून अनेक लोक आदर्श घेतात, त्यांच्या नावाने संघटना उभारतात, किंवा त्या महापुरुषांचं नाव आपल्या नावासमोर जोडण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की यशवंतराव होळकर हे एक महापुरुष होऊन गेलेले आहेत. होळकर घराण्यामधला एक मोठे योद्धे ते होते. आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे ते संजय सोनवणी यांनी यशवंतराव होळकरांचा फार मोठा इतिहास पुढे आणलेला आहे. आणि स्वतः संजय सोनवणी यांनी मला यशवंतराव होळकरांची पुस्तकं, ज्यावेळी मी सकाळमध्ये नोकरीत होतो, तर संजय सोनवणी यांनी मला त्यावेळी पाठवलेली होती. आणि यशवंतराव होळकरांचा इतिहास वाचताना अंगावर शहारे येतात, काटे येतात. का येतात, तर त्यांनी जे पेशवे आहेत, तर पेशव्यांनी मराठीशाहीची वाट लावलेली होती, अनेक अत्याचार केलेले होते आणि ह्या होळकर कुटुंबांना सुद्धा त्रास दिलेला होता. एका होळकर घराण्यातील एका कर्तृत्ववान व्यक्तीची त्यांनी हत्या सुद्धा केली होती. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा बदला किंवा वचपा काढण्यासाठी यशवंतराव होळकर यांनी पेशव्यांना चांगला इंगा दाखवला होता, त्यांना पराभूत केलं होतं, त्यांच्यासोबत लढाई केली होती. आणि एवढंच नाही तर शनिवार वाड्यातून हुसकून बाहेर काढण्याचं काम हे यशवंतराव होळकरांनी केलं होतं. दौलतराव शिंदेंचाही त्यांनी पराभव केला होता. आणि नंतर त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक सुद्धा केला होता. म्हणजे
स्वतः ते राजा सुद्धा झालेले होते. तर हे जे पुण्यामध्ये आजही त्यावरून एक म्हण आहे की बाबा यशवंतराव होळकरांनी शनिवार वाड्यावर गाढवाचा नांगर फिरवलेला होता म्हणजे काय की त्यांचा पराभव, पेशव्यांचा पराभव त्यांनी केला होता. त्यातून त्यांना त्या शनिवार वाड्यातून हुसकावून बाहेर काढलेलं होतं. तर हा इतिहास खरं तर मी नंतर कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन किंवा आदरणीय संजय सोनवणे साहेबांची मी खरं तर मुलाखतही घेईन. तर आता जो सांगण्याचा विषय असा आहे की यशवंतराव होळकरांचं नाव एखाद्या व्यक्तीने जर आपल्या नावासमोर जर जोडलं तर आपली वागणूक, आपलं आचरण, आपलं कार्य हे यशवंतराव होळकरांशी साजेसं असं असलं पाहिजे. अशा व्यक्तीने ती काळजी घ्यायला पाहिजे. तर काय आहे की बारामतीमध्ये एक गृहस्थ आहेत. त्यांचं नाव आहे बापूराव सोळणकर. तर हे जे बापूराव सोळणकर आहे तर त्यांचं फेसबुकवर एक अकाउंट आहे आणि त्याच्या नावासमोर त्यांनी यशवंत ब्रिगेड असं लिहिलेलं आहे. तर ते नाव बघून मला ह्या बापूराव सोळणकरांविषयी आदर होता. त्यांची मी त्या फेसबुकवर आंदोलनं सुद्धा बघायचो आणि विशेषतः ते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनामध्ये असतात. लक्ष्मण हाके चांगले आंदोलनं करतात आणि अशा चळवळीतल्या लोकांचं, आंदोलन करणाऱ्या लोकांचं नेहमी कौतुक केलंच पाहिजे. तर मलाही म्हणजे लक्ष्मण हाकेंविषयी आदर आहे. त्यांच्या आंदोलनाविषयी मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे आणि ह्या बापूराव सोळणकर यांच्याविषयी सुद्धा मला आदर होता आणि कौतुकही होतं. परंतु माझा मात्र भ्रमनिराश झाला. कारण ह्या बापूराव सोळणकरांनी त्यांच्या नावासमोर यशवंत ब्रिगेड असं जे नाव लावलेलं होतं आणि त्या नावामुळे जो मला त्यांचा आदर वाटायचा किंवा त्यांची काही आंदोलन असतील, काही पोस्ट असतील, त्या बघून मला आदर वाटायचा. दुसरं असं की ते बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात, पवार घराण्याच्या विरोधात लढतायत म्हणूनही मला त्यांच्याविषयी आदर होता. कारण एवढ्या मोठ्या राजकीय घराण्याच्या विरोधात ते लढतात, त्यांना नडतात, हे चांगली गोष्ट आहे. परंतु भ्रमनिरास ह्याच्यामुळं झाला की हा जो माणूस म्हणजे जे म्हणतात ना भरोशाच्या म्हशीला टोणगा, तशा पद्धतीचा हा बापूराव सोळणकर आहे. म्हणजे त्यांना बापूराव सोळणकर असा आदराने, म्हणजे अगोदर मला त्यांच्याविषयी आदर होता, परंतु ज्या पद्धतीचं तो माणूस विचित्र, विक्षिप्त, मूर्ख, बेअक्कल, बावळट आहे, यावरून त्याला खरं तर बापूराव सोळणकर असा आदराने बोलूच नये. म्हणजे ज्या भाषेत तो इतरांवर टीका करतो तर त्याच भाषेत जर बोलायचं झालं तर त्याला बाप्यात साटेराव वगैरे असं शब्दप्रयोग केला पाहिजे आणि तो समर्पक आहे. तर झालं असं की मी काही म्हणजे 2 दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भाने मारुती जानकर या धनगर समाजातील नेत्याची मुलाखत घेतली. तर ती जी मुलाखत घेतलेली आहे त्याच्यामध्ये मारुती जानकर यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केलेली आहे आणि मी सुद्धा प्रश्न विचारताना टीका केलेली आहे. तर काय आहे बंधूंनो, तर मी साधारण 2000 सालापासून पत्रकारितेमध्ये आहे. मी मुंबई तरुण भारत जो RSSचा पेपर आहे तिथून पत्रकारितेला सुरुवात केली. मुंबई तरुण भारत, त्याच्यानंतर सामना, मी सकाळ आणि लोकसत्ता, त्याच्यानंतर काही काळ प्रहार वगैरे अशा दैनिकांमध्ये काम केलं. सुदैवाने मला मोठ्या पदांवरही काम करण्याची संधी मिळाली आणि हे करत असताना पत्रकारिता म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट वृत्तपत्र होती, त्या काळात मी पत्रकारितेत आलेलो आहे आणि मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. अगदी 3 देश म्हणजे मी ज्या म्हणजे गावाकडून आलेला, मी मेंढरं राखलेला, लहानपणी मेंढरं राखलेला माणूस आहे. आमच्या घरी मेंढरं होती, माझे आई वडील शिक्षित होते. परंतु मी मुंबईत येऊन माझं शिक्षण म्हणजे मी हमाली करण्यासाठी आलो होतो, क्लिनर के करण्याचं स्वप्न घेऊन आलो होतो, हमाली करण्याचं स्वप्न घेऊन आलो होतो. पण वास्तवात मी इथं आल्यानंतर 10वी नंतर पुन्हा शिक्षण सुरू केलं आणि मी पत्रकार झालो ना. आता बोललो तसं इतक्या मोठ्या दैनिकांमध्ये मी काम केलं. एवढंच नाही तर मला 3 देशामध्ये जायची आणि तिथलं वार्तांकन करण्याची संधी मला मिळाली. म्हणजे मी शांघायला गेलोय, मी त्याच्यानंतर पॅरिसला गेलेलो आहे, मी इस्तंबूलला गेलोय आणि मोठ्या पदांवर मला काम करण्याची संधी मिळाली. आणि हे करत असताना पत्रकारिता अगदी मी कोळून प्यालेलो आहे आणि मला वाचनाचा प्रचंड छंद आहे. म्हणजे मी दिवसातले 8-8 तास वाचनच करतो. तर काय आहे बंधूंनो की आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार
म्हणजे पत्रकारच नाही तर कुठल्याही व्यक्तीला सनदशीर मार्गाने टीका करण्याचा अधिकार आहे आणि सत्ताधाऱ्यांवर, लोकप्रतिनिधींवर तर टीका करण्याचा अधिकारच आहे. आणि आता तर काय झालंय की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की मंत्री जयकुमार गोरे यांनी माझ्यावर खोट्या केसेस टाकल्या होत्या. खोट्या केसेस, ठार खोट्या केसेस, म्हणजे न्यायालयाने जयकुमार गोरे यांच्यावर प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत माझ्या प्रकरणामध्ये. तर जयकुमार गोरे यांनी माझ्यावर अनेक खटलेही दाखल केलेले आहेत आणि त्या खटल्यांमुळे तर मला आणखीनच चांगला अभ्यास झालेला आहे. म्हणजे न्यायालयाने स्पष्ट म्हटलेलं आहे वारंवार की पत्रकार म्हणून किंवा अगदी सामान्य नागरिक सुद्धा मंत्र्यांवर म्हणा किंवा लोकप्रतिनिधींवर टीका करू शकते, तो त्यांचा अधिकार आहे. आणि जयकुमार गोरेंच्या हे मॅटरमध्ये सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने माझ्या प्रकरणामध्ये मलाही तसं स्पष्ट म्हटलेलं आहे एका ऑर्डरमध्ये. तर त्याच्यामुळे काय जयकुमार गोरेंमुळे उलट मी अधिक तावून सुलाखून तयार झालो की आपण लोकप्रतिनिधींवर टीका करू शकतो, हा आपल्याला अधिकार आहे भारतीय राज्यघटनेनुसार. तर ह्या राज्यघटनेनुसार जो अधिकार मिळालेला आहे त्यानुसार मी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली, मारुती जानकर यांनी सुद्धा टीका केली आणि हे संविधानाला अभिप्रेत जे आहे त्यानुसार ही टीका झालेली आहे. आता त्याच्यात काही समजा शब्द वेडावाकडा गेला किंवा गेला नाही अशा एखाद्या शब्दावर चर्चा होऊ शकते आणि ते बदनामीच्या व्याख्येत येतं की नाही अशी चर्चा होऊ शकते. परंतु बदनामीच्या व्याख्येमध्ये कुठले कुठले शब्द येतात याचा बऱ्यापैकी माझा अभ्यास झालेला आहे. तर त्याच्यामुळे गोपीचंद पडळकरांची या मुलाखतीमध्ये कुठलीही बदनामी झालेली नाही. मात्र जे काही भारतीय राज्यघटनेने आम्हाला जो दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराच्या चौकटीत आम्ही त्यांच्यावर टीका केलेली आहे, तीव्र शब्दामध्ये टीका केलेली आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. तर आणि दुसरं असं की गोपीचंद पडळकर हे काय माझे दुश्मन नाहीत, शत्रू नाहीत, उलट असलेच तर ते माझे चांगले मित्र आहेत. आणि म्हणजे महादेव जानकरांसोबत ते काम करत असताना मी त्यावेळी लोकसत्ताला होतो, सकाळला होतो आणि त्या काळामध्ये मी यांच्या विषयी बातम्या लिहिलेल्या होत्या आणि महादेव जानकर असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील तर यांच्या बातम्या प्रतीत यश दैनिकांमध्ये, मुंबईसारख्या दैनिकांमध्ये, लोकसत्ता सारख्या दैनिकामध्ये सर्वात पहिलं नाव ह्या जानकर साहेब असतील किंवा पडळकर असतील या अशा नेत्यांचं नाव कुणाच्या बातम्यांमुळे आलं असेल तर ते माझ्या बातम्यांमुळे त्या काळी मी यांच्यावर बातम्या लिहिलेल्या आहेत. कारण मी ज्या समाजातून आलेलो आहे त्या समाजातनं हे संघर्ष करीत पुढे आलेले आहेत. परंतु माझा हा नेहमीच स्वभाव राहिलेला आहे की जे सरकारी पक्ष असतो त्या सरकारी पक्षाच्या विरोधात मी नेहमी बातम्या करतो. अगदी ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तर त्यावेळी तर मी ह्यांच्यापेक्षाही भयानक शब्दामध्ये मी टीका केलेल्या आहेत. छगन भुजबळ असतील, अशोक चव्हाण असतील, अशा अनेक अनेक नेत्यांचे मी घोटाळे चव्हाट्यावर आणलेले आहेत. सकाळमध्ये असताना तर मी सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचा प्रमुख होतो आणि घोटाळे काढणे पुराव्यासहित याची माझ्याकडे जबाबदारी होती. तर सांगण्याचा मुद्दा असा की ही मी अशी पत्रकारिता करतो आणि गोपीचंद पडळकर जरी माझे मित्र असले आणि त्यांच्या संघर्षाच्या काळात मी नेहमी त्यांच्याविषयी बातम्या लिहिलेल्या आहेत. त्यांच्या ज्यावेळी महादेव जानकर मंत्री होते त्या काळात गोपीचंद पडळकर थोडंसं त्यांना साईड ट्रॅक केलेलं होतं, थोड्याशा म्हणजे राजकारणातून ते बॅकफुटला गेलेली परिस्थिती होती. तर त्या काळामध्ये मी आणि गोपीचंद पडळकर माझ्या टीममधले म्हणजे माझ्या नेतृत्वाखाली जे पत्रकार काम करायचे आमच्या सकाळी इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये, जे आता अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये, वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये ते काम करतात. तर आम्ही गोपीचंद पडळकरांबरोबर चर्चा करायचो, त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करायचो, त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घ्यायचो. तिकडं मंत्रालयात आल्यानंतर ते अनेकदा हताश झालेले असायचे. आम्ही लढा म्हणून त्यांना प्रेरणा द्यायचो आणि त्या पलीकडे जाऊन बातम्या तर काय त्यांना समजा ज्या अपेक्षित आहेत वगैरे तर त्या तर मी नेहमीच दिलेल्या आहेत. आणि ते गोपीचंद पडळकर सुद्धा सांगतील की बाबा तुषार खरातने मला नेहमी सहकार्य केलेलं आहे. परंतु अलीकडे काय झालंय की त्यांची, गोपीचंद पडळकरांची जी भूमिका आहे ती भाजप धार्जिणी इतकी प्रचंड झालेली आहे की त्याच्यामुळे धनगर समाजाचं फार मोठं नुकसान होऊ घातलेलं आहे असं एक आमचं निरीक्षण आहे. आणि त्या निरीक्षणानुसार
मी यापूर्वी एक व्हिडिओ केला होता. आता एक मारुती जानकरांच्या मुलाखतीच्या माध्यमातून व्हिडिओ तयार केला. तर त्याच्यावर धनगर समाजातले असतील कुणीही, म्हणजे आम्ही केलेला व्हिडिओ किंवा आम्ही मांडलेली भूमिका जर कोणाला खटकत असेल तर आमच्यावर त्यांना टीका करायचा पूर्ण अधिकार आहे आणि जरूर करावे, आम्ही स्वागत करतो. परंतु तुम्हाला सांगतो, अक्षरशः अनेक अंधभक्तांनी पार म्हणजे आई बहीण यांचा उद्धार करून अतिशय घाणेरड्या अशा शिव्या दिलेल्या आहेत, अनेकांनी शिव्या दिल्या आहेत. परंतु हे असे काही मूर्ख लोक असतात, बावट लोक असतात, ह्यांनी किती का टीका करणार, तिकडे लक्ष द्यायचं नाही, हे माझं धोरण आहे. आणि त्याने मला काहीही फरक पडत नाही. उलट त्यांनी जेवढे घाण शिव्या देतील तेवढे आणखी जास्त मी व्हिडिओ बनवेन. परंतु झालं असं की मला आश्चर्य काय वाटलं, हे जे बापूराव सोळणकर आहेत, यांनी, ते चळवळीतला माणूस आहे. जर तुम्ही चळवळीत काम करता तर तुम्हाला अक्कल पाहिजे की एखाद्या पत्रकाराविषयी टीका करताना, म्हणजे मी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात व्हिडिओ बनवला म्हणून त्यांनी जे टीका केलेली आहे ती अतिशय खालच्या पातळीवरची आहे, बेछूट आहे, बावळटासारखे आहे, मूर्खासारखे आहे. आणि हा जो बापूराव सोळणकर आहे, बिंडोक माणूस, तर त्या प्रतिक्रियेतून दिसतंय की ह्याला म्हणजे काय मेंदू नावाची चीज ह्याच्या डोक्यामध्ये आहे की नाही, ह्याच्या डोक्यामध्ये काय भुसा भरलाय की काय, असं वाटावं, असं ते टीका आहे. आणि वाईट काय वाटतंय की ह्या मूर्खाने आपल्या नावासमोर यशवंत ब्रिगेड असं नाव लिहिलेलं आहे. त्याला अक्कल पाहिजे की जर आपण यशवंतराव होळकरांचं नाव घेऊन काय ऍक्टिव्हिटी राबवतो तर आपण काही शब्दांचा प्रयोग केलेला असेल, आपण कुणावर टीका केलेली असेल, किंवा आपली जी कृती आहे ती यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाला छेद देणारी, किंवा त्यांचं नाव आपण वापरतो तर त्यांचं नाव आपल्या नावासोबत वापरत असताना त्यांच्या म्हणजे आपलं कर्तृत्व घाणेरडं असू नये एवढी त्याने काळजी घ्यायला पाहिजे, ती त्याने घेतलेली नाही. हा माझा खरा आक्षेप आहे. आता तो बापूराव सोळणकर असा म्हणेल की तुषार खरात तुम्ही असे शब्द वापरले, तर मी त्याला सांगतो की अरे मी पत्रकार आहे, मी तुला माझा इतिहास सांगितला आता पत्रकारितेचा. आणि लोकमान्य टिळक असतील, गोपाळराव गणेश आगरकर असतील, आचार्य आत्रे असतील, अगदी महात्मा गांधी असतील, साने गुरुजी असतील, तर असे अनेक लोक जे आहेत ना, त्यांनी पत्रकारिता करत असताना अतिशय जहरी ते शब्द वापरतात. आणि ते म्हणजे पत्रकारांचा तो स्वभाव असतो, तर किंवा पत्रकारांचं ते कामच आहे. तर मी माझं काम केलेलं आहे. आता मी जर तुझ्यासारखा चळवळीतला असतो आणि अन्य कुठल्या पत्रकारांनी असे कोणावर टीका केली असती, अगदी माझ्यावरही टीका केली असती, मी त्याला असल्या घाणेरड्या, तुझे घाणेरडे शब्द वापरले तशा शब्दात मी टीका केलीच नसते, मीच त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता. आता खरं तर इथं त्या बापूराव सोळणकराचा काही संबंधच नाही, मी टीका केलेली होती गोपीचंद पडळकरांवर. तर ह्याने थैथाट केला. आणि काय टीका केली ते तुम्हाला मी सांगतो. तर हा बापूराव सोळणकर म्हणजे बाप्या चाटेराव, तर हा बाप्या चाटेराव काय म्हणतोय, मला आणि मारुती जानकरांना काय म्हणतो, तुम्ही दोघे पण दलाल आहेत भडव्यांनो. अरे भडव्यांनो म्हणजे हा कुठला शब्द, हा कमरेखालचा शब्द वापरताना तुला अक्कल पाहिजे की जिथं तू भडव्यांनो लिहिलंयस त्याच्या वर, अगदी वरच यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र असा शब्द आहे. तुला अक्कल पाहिजे की जिथं आपण घाणेरडे शब्द वापरतोय त्याच शेजारी एका महापुरुषाचं नाव आहे, आपण कसले शब्द वापरावेत. तर काय म्हणतोय, भडव्यांनो सुपाऱ्या घेऊन गोपी शेठवर आरोप करतायत. रोहित पवारांचे ऐकून जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले, पण इथे गोपी शेठ आहे, एवढे घुसेल ना तुमच्यात कल्पना सुद्धा करू शकणार नाही. तर बाप्या चाटेराव तुला मी सांगतो की अरे गाढवा, अरे मूर्खा, अरे दीडशान्या, कुणाच्या सुपाऱ्या घेतल्या रे. अरे सुपाऱ्या घेणारे पत्रकार असले आक्रमक नसतात, ते म्याव मांजर असतात, ताटाखालचे मांजर होऊन काम करतात. मी आक्रमक पत्रकारिता का करतो, तर मी कुणाच्या सुपाऱ्या घेत नाही. आणि दुसरं तुला सांगतो, सुपारी घेणारी जमात कशी ओळखावी, तर जिथं लोण्याचा गोळा असतो त्या लोण्याच्या गोळ्याकडे जे लोक जातात
जे मांजरं तुझ्यासारखे जातात, तर ते सुपाऱ्या घेणारे असतात. आता लोण्याचा गोळा कुठे आहे? तर सत्ताधाऱ्यांकडे आहे. आणि आपण बघत आहोत की ज्यांना सुपाऱ्या घ्यायच्या आहेत किंवा कुणाला लोण्याचा गोळा मटकवायचे असे लोक भाजप दार्जिनी भूमिका घेत असतात, भाजपच्या वळचणीला जात असतात, भाजपच्या नेत्यांचे त्यांच्यासमोर लाचार होतात, त्यांच्यासमोर शरणागत होतात. तर चाटेराव, मला हे सांगायचंय, अरे मी तर सत्तेच्या विरोधात लढतोय. यापूर्वी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळी सुद्धा मी सत्तेच्या विरोधात लिहायचो आणि आतापेक्षा भयानक लिहायचो. मग मला सांग, मी जर सुपारीबाज असतो, सुपारी घेणारा असतो, तर तुझ्यासारखा, तू जसा दलाल भाजपचा झालाय तसं आम्ही ही चमचेगिरी केली असती ना. आणि पुढं तू म्हणतोय गोपी शेठवर आरोप करतायत. अरे गोपी शेठवर मी मागासपासून सांगितलं, गोपी शेठच काय, मी देवेंद्र फडणवीसांवर टीका करतो, मी नरेंद्र मोदींवर टीका करतो, मला जो भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे टीका करण्याचा, ते मी ह्या लोकप्रतिनिधीवर टीका करणार आणि तीव्र शब्दात टीका करणार. कारण तो भारतीय राज्यघटनेने मला दिलेला अधिकार आहे. ते तुझ्यासारख्या बाजार भुंग्याला मी विचारायची गरज नाही. पुढं तो म्हणतोय की गोपी शेठवर आरोप करतायत, रोहित पवारांचे ऐकून जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले. अरे बावळ्या, अरे दीडशान्या, चाटेराव, सोळणकर, तुला कळलं पाहिजे की तू किती हवेत तीर मारतोयस. अरे रोहित पवार ज्यावेळी निवडणूक लढवत होते, विधानसभेची निवडणूक लढवत होते कर्जत जामखेडवरून, तर तू राम शिंदेना फोन कर. म्हणजे राम शिंदेंचं माझे जेवढे घनिष्ठ संबंध आहेत तेवढेच माझे घनिष्ठ संबंध गोपीचंद पडळकरांसोबत आहेत. आणि त्याच्या 5-10% सुद्धा माझे रोहित पवारांसोबत घनिष्ठ संबंध नव्हते. कधीपर्यंत? मी जेलमध्ये जाईपर्यंत. जेलमध्ये गेल्यानंतर ते माझ्या पाठीशी उभे राहिले. तर तुला सांगतो की विधानसभा निवडणुकीमध्ये मला राम शिंदेच्या मार्फत निरोप आला होता की तुम्ही जरा मतदारसंघात आला तर बरं होईल. आणि चाटेराव, तुझ्या माहितीसाठी सांगतो की मी कर्जत जामखेडमध्ये, मी सातारा जिल्ह्यात असताना तिथून धावत राम शिंदेच्या मतदारसंघामध्ये गेलो होतो. पूर्ण 24 तास आणि दुसऱ्या दिवशीचा साधारण अर्धा दिवस असं मी तिथं फिरलो होतो. अनेक मतदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अनेक मतदारांनी रोहित पवारांच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या आणि राम शिंदेच्या बाजूने चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. ते व्हिडिओ मी पब्लिश केलेले आहेत. आणि काही लोकांनी राम शिंदेंवरही केली असेल टीका, किंवा ते कोणी चांगलं बोललं, कोणी वाईट बोललं, परंतु रोहित पवारांवर टीका केलेले, नागरिकांनी टीका केलेले, तीव्र शब्दात टीका केलेले व्हिडिओ मी राम शिंदेच्या निवडणूक काळामध्ये प्रसिद्ध केले होते. आणि त्याच्यावरून राम शिंदे खुश सुद्धा झाले होते. त्यांनी फोन करून एवढ्या प्रचाराच्या गडबडीत असतानाही त्यांनी माझे धन्यवाद मानले होते. माझे जर गेले 5-10 वर्षातले जर फोन कॉलचं जर हे काढलं, काय त्याला बोलतात ते, डाटा जर काढला, तर तुमच्या CDR जर काढले तर लक्षात येईल की माझे गोपीचंद पडळकर किंवा राम शिंदे किंवा धनगर समाजातले जेवढे कोणी मोठे मोठे नेते आहेत, तर सगळ्यांशी माझे कमीत कमी 50 वेळा तरी फोन झाले असतील. आणि अगदी जास्तीत जास्त म्हणजे शेकड्यांमध्ये फोन झालेले. आणि मी जेलमध्ये जायच्या अगोदर, म्हणजे जयकुमार गोरेंनी जे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यामुळे मला जेलमध्ये जावं लागलं, त्याच्या अगोदर माझे आणि रोहित पवारांचे फार तर 2 किंवा 3 कॉल झाले असतील. तेही बातमीचा काही कोट घेण्याच्या अनुषंगाने. म्हणजे एवढे माझे रोहित पवारांशी काही संबंध नव्हते. आता काय झालं की जयकुमार गोरेंनी ज्यावेळी माझ्यावर 4 खोटे गुन्हे दाखल केले, त्याच्या काही दिवस अगोदर त्यांनी विधानसभेमध्ये मी, संजय राऊत आणि रोहित पवार असं तिघांवर हक्कभंग दाखल केलेला होता. आणि हा हक्कभंग दाखल केल्यामुळे आमच्या तिघांवर एकत्रित हक्कभंग दाखल केल्यामुळे त्या जयकुमार गोरेंनीच म्हणजे एक प्रकारे जबरदस्तीने मला, संजय राऊत आणि रोहित पवारांना एकत्र या विषयावर आणलं हक्कभंगाच्या. आणि हक्कभंग दाखल झाल्यानंतर 2 दिवसात मला जेलमध्ये घातलं जयकुमार गोरेंनी. आणि त्यावेळी मला असं वाटलं होतं की राम शिंदे, गोपीचंद पडळकर हे माझ्यासाठी आवाज उठवतील, देवेंद्र फडणवीसांना सांगतील की बाबा हा
आमच्या समाजातला पत्रकार आहे आणि हा खरी पत्रकारिता करतो, याच्यावर असे खोटे गुन्हे दाखल होऊ नये असं ते बोलतील असं वाटलं होतं. परंतु ते काय बोलले नाहीत, त्यांची पक्षातली मजबुरी असेल असो. मला काय त्या का बोलले नाहीत याच्याशी काय फार खोलात जायचं नाही. परंतु रोहित पवार मात्र माझ्या बाजूने बोलले. का बोलले तर एकतर आम्हाला तिघांना हक्कभंग आमच्या तिघांवर एकत्र दाखल केला होता आणि त्यामध्ये त्या हक्कभंगाला उत्तर देण्यासाठी संजय राऊत आणि रोहित पवार ह्या दोघांचाही हे जयकुमार गोरेंची जी सगळी प्रकरणं आहे यांचा अभ्यास झाला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे जयकुमार गोरे प्रकरण फारच भयानक आहे आणि तुषार खरात सारख्या पत्रकारावर अन्याय होतोय, म्हणून ते माझ्या बाजूने बोलले आणि त्याच्यामध्ये राजकारणाचा काही विषय नव्हता. एकाच चांगल्या पत्रकाराच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे म्हणून ते माझ्याविषयी बोलले. आणि म्हणजे ज्यावेळी ते माझ्या पाठीशी उभे राहिले त्यावेळी तर मी जेलमध्ये होतो. मग मला सांगा, माझा आणि रोहित पवारांचे संबंध कसे काय चांगले? ह्या सोलनकरला दीडशाण्याला मी सांगू इच्छितो की अरे हे जे देवेंद्र फडणवीस आहेत ना, ह्यांच्याशी माझ्या कमीत कमी म्हणजे मी ज्यावेळी सकाळमध्ये होतो तर त्यावेळी माझ्या कमीत कमी 25 वेळा बैठका झाल्या असतील आणि त्या बैठका म्हणजे अर्ध्या तास 1 तासाच्या बैठका असायच्या. जे आमचे सकाळचे मालक आहेत अभिजित पवार, त्यांच्या सगळ्या अपॉइंटमेंट मी घ्यायचो आणि माझ्या मेसेजला स्वतः देवेंद्र फडणवीस त्यावेळी मुख्यमंत्री असताना 2014चा तो काळ होता, ते उत्तरही द्यायचे, अपॉइंटमेंटही लगेच द्यायची, त्यांच्या बंगल्यावर असतील किंवा मंत्रालयात असतील. आणि एवढंच नाही, मी सकाळमध्ये असताना देवेंद्र फडणवीसांची 1 तासाची मी मुलाखत घेतली होती आणि ती पहिल्या पानावर पब्लिश झालेली होती. म्हणजे एवढं मी देवेंद्र फडणवीसांच्या जवळ होतो. त्यांचा मी कधी लाळ घोटेपणा केला नाही, त्यांच्या जवळीकतेचा कधी गैरफायदा मी घेतला नाही. आणि मग रोहित पवारांची माझी जुजबी ओळख झाली तर त्यांचा मी कसा काय तू म्हणतोयस रोहित पवारांचे ऐकून. आता मला सांग येड्या, रोहित पवारांचं ऐकून मी जयकुमार गोरेंवर टीका केली असं तू म्हणतोय मूर्खा. अरे मी मुंबईतला पत्रकार, माझं गाव मान तालुक्यामध्ये. मी जयकुमार गोरेंना ते आमदार व्हायच्या अगोदरपासून ओळखतो. त्यांचे सगळे घोटाळे, त्यांचे सगळे गैरप्रकार याची कुंडली माझ्याकडे आहे. मी ते सगळे घोटाळे चव्हाट्यावर आणले. तिथं रोहित पवारांचा काय संबंध? उलट माझ्यामुळे रोहित पवार असतील किंवा अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की जयकुमार गोरे कसे चुकीचे वागतात किंवा त्यांचे कसे घोटाळे आहेत. आता तू यशवंत ब्रिगेडचं नाव घेतोस आणि यशवंतराव होळकर कोण होते तर ते जे सत्तेच्या विरोधात लढले होते, म्हणजे पेशव्यांच्या विरोधात लढले होते, सत्तेच्या विरोधात लढले होते, रणकंदन केलं होतं. आणि ह्याच यशवंतराव होळकरांचा मी आदर्श घेतलेला आहे. मी या सत्ताधाऱ्यांच्या आताच्या म्हणजे हे जे आता फडणवीसांचं सरकार आहे हे एक प्रकारचं पेशव्यांचं सरकार आहे, त्या पेशव्यांच्या विरोधात मी लढतोय. म्हणजे एक प्रकारे मी यशवंतराव होळकर यांचा आदर्श घेतोय आणि त्यांचा आदर्श घेऊन मी चिमुटभर त्यांचं जे काय मला होता होईल तेवढं मी काम करतोय. आणि तू काय करतोयस? नाव घेतोय यशवंत होळकरांचं आणि तू हे जे पेशवे आहेत ह्यांचा लाळघोटेपणा करतोय, भाजपचा लाळघोटेपणा करतोय. हे जे काय ब्राह्मणशाही आहे, पेशवाई आहे, नवी पेशवाई आहे, हे जे वैदिक आहेत, आता वैदिक कोण याचा अभ्यास कर तू. सिंधू संस्कृतीपासून आर्य कोण होते, वैदिक कोण होते ह्याचा जरा अभ्यास कर. तुला काय अभ्यासाचा म्हणजे तुला काय डोक्याचा भाग असेल असं मला वाटत नाही. तर ह्या वैदिक संस्कृती जपणारे, ब्राह्मणशाही जपणारे, पेशवाई जपणारे यांच्या पुढे तू लाळघोटेपणा करतोय. आता ज्या जयकुमार गोरेंबद्दल तुला एवढं हे वाटतंय, अरे मी तुझा समाज बांधव आहे, तुला माझ्याविषयी तळमळ वाटायला पाहिजे समाज बांधव. आणि तू ज्या माणसावर 24 गुन्हे आहेत त्या माणसाचं तुला कौतुक वाटतंय. त्या जयकुमार गोरेंनी माझ्यावर का खोटे गुन्हे दाखल केले होते, मी त्यांचे कुठले कुठले भांडाफोड केले याचे सगळे व्हिडिओ बघ, पुरावे बघ. माझ्यावर ज्यावेळी 4 खोटे गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये मला जो जामीन दिला न्यायालयाने, त्या न्यायालयाने जयकुमार गोरे यांच्यावर कसे ताशेरे ओढलेत, पोलिसांची कशी आबरू काढली न्यायालयाने ते बघ. आता तुला ह्या
सातारा जिल्ह्यातील या मंत्र्यांचा तुला इतका पोळका आहे, त्या सातारा जिल्ह्यामध्ये आता काही दिवसांपूर्वी तिथं जे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये जे काही भयानक प्रकार झाला, लोकशाहीची हत्या झाली, संविधानाची हत्या झाली, आणि ते कोणी घडवून आणणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल तुला पुळका आहे. अरे ह्या लोकांनी तिथं जे ओबीसी साठी जे अध्यक्षपद राखीव होतं ते एका महिलेला दिलेलं आहे. तिथं तू काय बोलत नाहीस. आता तुला ज्या जयकुमार गोरेंचा पुळका आहे त्यांचं ताजं आणखीन एक उदाहरण सांगतो. कालचं जयकुमार गोरे यांना सातारच्या सत्र न्यायालयाने न्यायालयात हजर राहा असे आदेश दिले होते, आणि ते म्हणजे कंपल्सरी त्यांना तिथं न्यायालयात हजर राहणं गरजेचं होतं. आणि काल जयकुमार गोरे यांना सातारच्या सत्र न्यायालयामध्ये हजर राहावं लागलं होतं आरोपी म्हणून. ते जरी मंत्री असले तरी न्यायालयासमोर ते एक गंभीर आरोपाखाली जयकुमार गोरेंना सत्र न्यायालयासमोर उभं राहावं लागलं होतं. त्यांच्यावर काय आरोप आहे तर त्यांनी एका दलित व्यक्तीची खोट्या सह्या करून जमीन हडपलेली आहे, आणि तो अतिशय गंभीर खटला आहे. त्या जयकुमार गोरे आणि त्यांच्यासोबत आणखी 3-4 जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर चार्ज फ्रेम करायचे आहेत. त्यासाठी त्यांना उपस्थित राहायला सांगितलं होतं. खरं तर एक 8-10 दिवसापूर्वीच त्यांना उपस्थित राहायचं होतं, परंतु वकिलांनी 8-10 दिवसापूर्वी न्यायालयाला असं सांगितलं की जयकुमार गोरे जे आरोपी आहेत, जे मंत्री आहेत, ते विधान परिषदेचं जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये बिझी आहेत. तर मग न्यायालयाने विचारलं की अधिवेशन कधी संपेल, तर मग यांनी सांगितलं 30 तारखेला वगैरे संपेल, त्याच्या अगोदर संपेल. मग न्यायालयाने 30 तारीख ठेवली, आणि 30 तारीख ठेवल्यानंतर काल जयकुमार गोरे न्यायालयासमोर आरोपी म्हणून उपस्थित राहिले होते. आणि काल त्यांच्यावर चार्ज फ्रेम होऊ शकलेले नाहीत. का होऊ शकले नाहीत तर त्यांचा जो सहकारी होता जयकुमार गोरे यांचा एक घुटुगडे नावाचा, तर तो आरोपी सहकारी काल तो गैरहजर राहिला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या आरोपींवर चार्ज फ्रेम होऊ शकले नाहीत. आणि मग तो गैरहजर राहिल्यामुळे न्यायालय नाराज झालं. न्यायालयाने ताशेरे ओढले त्या घुटुगडेवर, आणि एवढंच नाही तर त्याला वॉरंट काढले. त्याच्यामुळे पुढच्या तारखेला त्या घुटुगडे आणि जयकुमार गोरे यांच्यासहित सगळ्या आरोपींना न्यायालयात उपस्थित राहावं लागणार आहे. तर ह्या जयकुमार गोरेंचं जे तुला फार आदर वाटतोय, तर हे जयकुमार गोरे असले आहेत. आणि ज्यावेळी मला जेलमध्ये घातलं होतं, का जेलमध्ये घातलं होतं तर जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचेच फोटो, कोणत्या अवस्थेतील स्वतःचे फोटो त्या महिलेला पाठवले होते, याचा मी पर्दाफाश केला होता, मी एक्सपोज केलं होतं. आणि ते फोटो कुठल्या अवस्थेतले आहेत याचा मुंबई उच्च न्यायालयाची एक ऑर्डर आहे, ती वाचल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की म्हणजे तोंडून ते शब्द वाचले जाणार नाहीत, इतके भयानक अवस्थेतले ते फोटो होते. त्याच्यावर मी जास्त काही बोलत नाही, कारण ही सध्या ही केस आमची कोर्टात सुरू आहे. आता तू पुढं असं म्हणतोय, पण इथे गोपी शेठ आहे, एवढे घुसेल ना तुमच्यात कल्पना सुद्धा करू शकणार नाहीत. अरे घुसेल म्हणजे काय तू घुसवणार आहे, कुठे घुसवणार आहे, कशात घुसवणार आहे? म्हणजे तू काय तुझ्या आता जो पवन यादव वगैरे आहेस का तू, जो नरहरी झिरवाळांसोबतचं जे आता चर्चा आहे त्यातलं तू काय पवन यादव आहेस का, हे असले काही घुसवायची भाषा करतोस? आता ह्या बाप्या चाटेरावने हा मेसेज टाकल्यानंतर मी माझ्या भाषेमध्ये झणझणीत उत्तर दिलं. ते उत्तर मी स्क्रीनवर दाखवतो, ते तुम्ही प्रेक्षकांनी वाचा. आणि मी त्याला आव्हान दिलं की तू मला एवढं आव्हान देतोयस ना, तर मी गोपीचंद पडळकरवर आणखी 4-5 व्हिडिओ बनवतो, बघू तू काय करतोयस, मला तुझी हिंमतच बघायची आहे. अरे मी भल्यांना घाबरत नाही. तू कुठला तीनपाट माणूस, गल्ली बोळातला हे, तुझ्यासारखे असले म्हणजे भल्याट लोकांना मी घाबरत नाही, तुझ्यासारख्या छाटछूट लोकांना काय मी घाबरणार आहे? तर हे मी त्याला आव्हान दिलं होतं की मी गोपीचंद पडळकरचे पितळ उघडं पाडणारे, त्याचा बुरका फाडणारे मी 5 व्हिडिओ
करतो. पण त्यानंतर मला काही लोकांचे फोन आले. लोकांनी मला असं सांगितले की अहो तो बापूराव सोळणकर बावळट माणूस आहे, मूर्ख माणूस आहे. तो काहीतरी बोलला म्हणून तुम्ही गोपीचंद पडळकरांवर असं काही व्हिडिओ वगैरे करू नका. याचं कारण असं की तो जो हा बाप्या चाटेराव आहे बापूराव सोळणकर, तर ह्याला झटपट मोठा नेता व्हायचे आहे. त्याच्यामुळे तो असलं काहीतरी आतरंगी चाळे करत असतो. तर त्याच्यामुळे त्याने तुमच्यावर काही कमेंट्स केली म्हणून तुम्ही गोपीचंद पडळकरवर काही तो राग काढू नका किंवा ते टीका करू नका. राग काढायचा विषय नाही इथं, कारण जे चुकीचं आहे ते आम्ही मांडणारच, ते पत्रकाराचं कामच आहे. तर मी हे त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर त्याने पुन्हा चाटेरावने तो काय म्हणतोय बघा. मला हात चाटेराव म्हणतोय, अरे खरा तू कोण, कुठला, तुला कोण ओळखते रे? अरे बाबा, मी कुठं म्हणतोय मला लोकांनी ओळखावं, पण तुझ्याच लेखानात तुम्हाला दिसतंय की मी कोण आहे, काय आहे. तू माझा जयकुमार गोरेशी संबंध जोडतो, तू माझा रोहित पवारशी संबंध जोडतो, तूच सांगतोय तुला कोण ओळखतं, आणि एक दुसऱ्या बाजूला हे नावं बी घेतोय. म्हणजे मला कोण ओळखतंय की नाही हे तूच जाऊन विचार लोकांना. तू म्हणतोयस की आम्ही रात्रंदिवस समाजासाठी काम करतो, चांगली गोष्ट आहे. तू जर काही समाजासाठी काम करत असेल तर निश्चितपणे मलाही आदर वाटेल. आणि मी अगोदरच म्हटलं सुरुवातीला की तुझे काही कामं बघितली म्हणून मला तुझ्याविषयी आदर होता, परंतु तू भंपक निघालास. आता मी माझं काय काम आहे, मी काय काम केलेलं आहे हे मी माझ्या तोंडाने कशाला सांगू. माझं काम, माझी पत्रकारिता, माझे कार्य हे जी लोक अभ्यासू आहेत, जे चळवळीत काम करतात, खरेखुरं काम करतात, त्या लोकांना माहीत आहे. मी स्वतः माझी टिमकी वाजवायची गरज नाही. 2014ला ज्यावेळी बारामतीला आंदोलन झालं होतं, त्याच्यानंतर म्हणजे धनगर समाजाचं, तर त्यानंतर ज्या काही मंत्रालयात मंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी बैठका व्हायच्या, तिथं बसून ते आतापर्यंत जे नेते आहेत, सगळे मातब्बर नेते धनगर समाजातले, ते सगळे मला ओळखतात. तूच त्यांना जाऊन विचार की त्यावेळी मी काय बातमीदारी केलेली होती. मी सकाळमध्ये होतो, लोकसत्तामध्ये होतो, या आघाडीच्या दैनिकात मुंबईमध्ये मोठ्या पदावर, महत्वाच्या पदांवर मी काम केलेलं आहे. त्यामुळे मी त्यावेळी काय बातमीदारी केलेली आहे तू त्यांना विचार, किंवा विचारू बी नको. मला मोठं म्हणा असं माझं काय म्हणणं नाही. आता तू म्हणतोय की आम्ही रात्रंदिवस समाजासाठी काम करतो. अरे तू काम करतोय सांगायची गरज नाही. जो माणूस काम करतो त्याचं काम दिसतं. पण हे तुझं असं बोलणं म्हणजे ते माकड म्हणतं ना, माझाच लाल, तसं झालंय तुझं. पुढे तू म्हणतोय महाराष्ट्राला माहिती आहे कोणाची दलेली घेऊन आरोप करत नाही, तुझे धंदे चाटुगिरीचे आहेत. अरे बावळटा, तू भाजपमध्ये आहेस, भाजपची तळी उचलतो, याच्यातच सगळं आलं. तू भाजपचाच दलाल आहे. कारण जो माणूस सत्ताधारी पक्षासोबत का राहतो, तर तिथनं काहीतरी लोण्याचे गोळे मिळावेत म्हणून. तुझे धंदे चाटुगिरीचे आहेत, पत्रकार आहेत, जरा भाषा सुधार, समाजातील नेत्यांवर बोलतो. अरे पट्ट्या, तू कुठले भाषा वापरलेली आहेस? म्हणजे मगाशी मी तुला वाचून दाखवलं की जिथं यशवंत ब्रिगेड असं तू नाव लिहिलंय, त्याच्या खाली अगदी बरोबर तू भडव्या असं शब्द वापरतोस, म्हणजे मला भडव्या म्हणतो. त्याच्यानंतर खाली बरेच तू हे शब्द वापरलेले आहेत. तर जे बदनामीच्या व्याख्या, ज्याला बदनामीची व्याख्या म्हणतात, म्हणजे तू कायद्याचा अभ्यास कर आणि कायद्याच्या अभ्यासामध्ये कळतं की कुठले शब्द बदनामीच्या व्याख्येमध्ये येतात आणि कुठले शब्द बदनामीच्या व्याख्येत येत नाहीत. तर मी जे काही शब्द वापरलेले आहेत गोपीचंद पडळकर यांच्याविषयी, त्यातला कुठलाच शब्द बदनामीच्या व्याख्येत येत नाही. परंतु तू जे माझ्याविषयी शब्द वापरलेले आहेस याच्यामध्ये, ते त्यातले जवळजवळ 6 ते 7 शब्द बदनामीच्या व्याख्येत येतात. आणि मी तुझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला तर तो फिट होऊ शकतो तुझ्यावर, परंतु मी ते करणार नाही. कारण तुझ्यासारख्या तीनपाट माणसाला महत्व देऊन तुला कोर्टात खेचून तुला मोठं बनवायचं नाही. आणि तुझा जो शहाणपणा आहे, किंवा स्वतःला जो काही तू एवढा मोठा समजून दुसऱ्यांवर खालच्या पातळीवर शब्दांचा वापर करतो, तर त्याचा समाचार घेण्यासाठी माझा हा लय भारीचा प्लॅटफॉर्म पुरेसा आहे.
हा मला वाटतं की हा माझा तुझ्यासाठी पहिला आणि शेवटचा व्हिडिओ असावा. पण तुझी जर मस्ती उतरली नाही तर मी आणखी व्हिडिओ करेन. काय म्हणतो, तुझे धंदे चाटुगिरीचे आहेत, पत्रकार आहे, जरा भाषा सुधार, समाजातील नेत्यावर बोलतो, तुला लाज वाटली पाहिजे, महाराष्ट्रात एवढे विषय आहेत, तिथे तुझे पत्रकारिता कर. अरे बैलबुद्धीच्या, तू माझा युट्यूब चॅनल बघ आणि मी कशी धाडशी पत्रकारिता करतो, गोरगरिबांच्या हितासाठी लढतो, प्रशासनातला भ्रष्टाचार काढतो, प्रशासनातली मुजुरी मी बाहेर काढतो. आणि हेच खरं पत्रकाराचं काम आहे. तू मला शिकवायची गरज नाही. तुझ्या माहितीसाठी सांगतो की गेले 8 दिवस मी गोपाळ गणेश आगरकर यांचं पुस्तक वाचतोय, त्यांचं चरित्र वाचतोय. का तर त्यावेळची पत्रकारिता कशी असावी, कशी होती, आणि अशी मी प्रचंड पुस्तक वाचलेली आहेत. माझ्या हाताखाली काम केलेले लोक वेगवेगळ्या चॅनल, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आहेत. त्यामुळं मूर्खा, मला हे शिकवू नको की पत्रकारिता कशी करायची. पुढं तू काय म्हणतोय, मारुती जानकरांना विचार मी कोण आहे, फालतू बडबड करू नको. अरे मी मारुती जानकरांना तर विचारलंच, परंतु मी आणखी 7-8 लोकांना सुद्धा मी विचारलं. सगळेच मला स्पष्ट बोलले की हा बापूराव सोळनकर मूर्ख, बेअक्कल, अर्ध्या हाळकुंडाने पिवळा झालेला मनुष्य आहे. तुषारजी, तुम्ही त्याला काय फार महत्व देऊ नका. आणि तुमची पत्रकारिता काय आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही त्या खरोखरच त्या बापूराव सोळनकरवर, म्हणजे बाप्या चाट्यावर एक व्हिडिओ तयार करा. मग त्याला कळेल की कोण काय लायकीच आहे ते. त्याच्यामुळे जसं तू मला म्हणतोयस मारुती जानकरांना विचार, मी मारुती जानकरांना विचारलं, अन्य लोकांनाही विचारलं, आणि अन्य लोकांनी जो सल्ला दिला त्यानुसारच मी हा व्हिडिओ तुझ्यावर बनवतो. यातला एकही, म्हणजे 8 लोकांशी मी बोललो, यातला एकही असं म्हणलं नाही की तुम्ही बापूराव सोळनकरवर टीका करू नका. सगळे बोलले झोडा त्याला चांगला, त्याच लायकीच आहे. आणि मी तुला म्हणणार नाही की तू राम शिंदेना फोन करून विचार मी कोण आहे. मी तुला असं म्हणणार नाही गोपीचंद पडळकरांना फोन करून विचार, महादेव जानकरांना विचार मी कोण आहे ती. अरे एवढंच कशाला, तू त्या देवेंद्र फडणवीसांना विचार घे, आणि तू ज्या माणसाचा उल्लेख केलायस जयकुमार गोरे त्यांना विचार तुषार खरात कोण आहेत. पुढं तो म्हणतोय रोहित पवारांचा चाटे आहेस तू. अरे मी मगाशीच सांगितलं, रोहित पवारचे माझे जेलमध्ये जायच्या अगोदर जास्तीत जास्त 2-3 वेळा बोलणं झालेलं आहे. जेलमधनं आल्यानंतर मी एकदा त्यांना आभार मानलं, त्यानंतर आमचा काही संबंध नाही, आम्ही संपर्कातही नाही. आणि मी जर त्यांचाच चाटे असतो तर रोहित पवार इतकं आंदोलनं करतात, इतके विषय मांडतात अजित पवारांपासून इतके, मी त्यांच्या एका तरी विषयावर एक तरी व्हिडिओ त्यांचा केलाय का त्यांच्या समर्थनार्थ? म्हणजे चाटे पत्रकार त्यांचा असतो तर मी केले असते ना व्हिडिओ, त्यांची तळी उचलली असती, त्यांचा उदो केला असता. बघ एक तरी आहे का व्हिडिओ? आणि गाढवा, मूर्खा, बेअक्कल, बेशरम, पुढं जो शब्द वापरलाय ना तो, अरे तू धनगर समाजाला कलंक आहेस, अशा पद्धतीचं तुझं पुढचं वाक्य. तू काय म्हणतो, तिकडे भोंदू खरात आणि इकडे चाटो खरात, जास्त वळवळ करू नका एवढेच सांगतो. अरे तो जो भोंदू खरात आहे त्याच्याशी तू माझी तुलना केली. तुला अक्कल पाहिजे की मी तुषार खरात हा पुरोगामी चळवळीतील पत्रकार आहे, पुरोगामी विचारधारेचा पत्रकार आहे, अंधश्रद्धेच्या विरोधात मी पत्रकारिता करतो. माझा एक चुलत भाव आहे शंकर खरात, त्याने बाळूमामाचं मंदिर बांधलं, तो तिथं भोंदूगिरी करतो, त्याला मी सोडलेलं नाही. त्याच्यावर मी तिथं जाऊन व्हिडिओ बनवला, जो माझा चुलत भाव असून सुद्धा त्याचं माझे चांगले संबंध होते, पण हा भोंदूगिरी करतो म्हणून त्याला मी औंध, जे पंतप्रतिनिधी यांचं जे संस्थान आहे तिथं जाऊन, त्या मंदिराच्या बाहेर जाऊन मी त्याच्या विरोधात व्हिडिओ केलेले आहेत. म्हणजे मी माझ्या घरातल्यांना सुद्धा सोडत नाही. आणि हा जो भोंदू खरात आहे अशोक खरात, तो नाशिकचा, मी सातारा जिल्ह्यातला, मी पत्रकारिता करतो मुंबईमध्ये. तो मराठा समाजातील आहे, मी आहे तुझा समाज बांधव आहे. माझी विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेचा मी आहे. आणि माझी आणि त्या भोंदू खरातची तुलना करताना तुला अक्कल वगैरे काय आहे की नाही? अरे बावळ्या, हे बघ, मी दिवसातले, तुला मागाशी बोललो की मी 7-8 तास नुसतं वाचन करतो, आणि हे अशी माझ्याकडे पुस्तक असतात. हे बघ शाहू महाराजांचं पुस्तक, हे बघ वेदांच्या वेदीवरून, म्हणजे
जे वैदिक आले होते, आर्य आले होते, म्हणजे आताचे ब्राह्मण, तर त्यांनी इथला हिंदू धर्म कशा पद्धतीने बाटवला याचा मी अभ्यास करणारे 4-5 पुस्तकं हे बघ असले मी वाचतो. कर्मकांड, बोंधुगिरी यांच्या प्रचंड मी विरोधात आहे. विद्रोही तुकाराम, आह साळुंकेंचं हे पुस्तक आहे. हे शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेलं आहे. हे बघ मनूचा मासा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा किती डेंजर, किती खोटारडा, किती देशविघातक संघटना आहे हे ह्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि हे जी सगळी पुस्तकं आहेत ही कुठल्या आलतू फालतू सोम्या गोम्या लोकांनी लिहिलेली नाहीत. हे संशोधकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत आणि असली पुस्तकं मी वाचतो. मी जे बहुजनांचं हिंदुत्व आहे, जे 18 पगड जातीचं हिंदुत्व आहे, ते हिंदुत्व मी मानतो. पुरोगामी चौकटीमध्ये बसणारे जे हिंदुत्व आहे ते मी मानतो. तू ज्या परदेशातून आलेले जे ब्राह्मण आहेत, म्हणजे पूर्वीचे आर्य म्हणजेच वैदिक, त्यांनी ह्या आपल्या 18 पगड जातीच्या समाजावर वर्चस्व तयार करून स्वतःला वर्ण व्यवस्थेमध्ये स्वतःला वर ठेवलं. आणि जे खरा हिंदू समाज आहे, जो आपला 18 पगड जातीचा समाज आहे, त्यांना त्यांनी खालच्या जातीमध्ये हे केलं नाही. आणि तुमच्यासारखे मूर्ख लोक तर त्या ब्राह्मणांनाच डोक्यावर घेतात. आणि आता तर ते जो ब्राह्मणांचा जो पक्ष आहे, RSS असेल किंवा भाजप असेल, त्यांची तुम्ही तळवे चाटता. आणि त्यांचं जे काही हे खोटं हिंदुत्व आहे ते तुम्ही धनगर समाजामध्ये पसरवता. तर हिंदू समाज काय आहे, खरा समाज, हे तू पार्थ पोळकेंचं हे पुस्तक वाच. आपल्या 18 पगड जातींचा इतिहास काय आहे सिंधू संस्कृतीपासून 3,500 वर्षापासून, त्या अशा पुस्तकातून मिळतं ती माहिती. ती ह्या अशा पुस्तकातून मिळते. तर त्यामुळे पुन्हा माझ्या वाटेला जाऊ नको. जर का माझ्या वाटेला गेला तर तुझे सगळे तुझे सगळे कांड मला बाहेर काढावे लागतील. आणि तुझे काय हवेतले असे जे आरोप करतो ना, त्याने मला काय फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही. का फरक पडत नाही? कारण त्याच्यात काही तथ्यच नाही. आणि तथ्य नसेल तर घाबरायचं कारण काय? घाबरतो कोण? की त्यात काही तथ्य असेल तर. म्हणजे मी खरोखर कोणाचा चाटू असतो तर मी घाबरलो असतो. मी कुणाची खरोखर सुपारी घेतली असती तर मी घाबरलो असतो. आणि मूर्ख सोळणकर, माझी तुला विनंती आहे, तू माझ्या घरी जा गावच्या, आणि इथं मुंबईच्याही घरी ये. आणि माझं घर बघितल्यानंतर तुझ्या डोळ्यात पाणी येईल की मी कशा परिस्थितीमध्ये किंवा कुठल्या, म्हणजे खरीखुरी पत्रकारिता काय असते हे तुला कळेल. ते दीपक बोराडे माझ्या घरी आले होते, तर त्यांना म्हणजे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस किती म्हणजे वृत्तस्थ पद्धतीने काम करतो. अरे हे जे माझं मुंबईचं घर आहे ना, 2008 साली मला पत्रकार म्हणून लॉटरीत लागलं होतं, म्हणून मी इथं घर घेऊ शकलो. त्यावेळी कमी किमतीमध्ये मला मिळालं म्हणून मी घेऊ शकलो, नाही तर माझं मुंबईत घर सुद्धा झालं नसतं. ते घर घेतल्यानंतर त्यावेळी मी साधा, म्हणजे 2008 साली साधा डिस्टेंपरचा कलर मारला होता ह्या माझ्या घराला. त्यानंतर मी आज तागायत घराचा कलर सुद्धा बदललेला नाही. जर मी तुझ्यासारखा कुणाची तळी उचलत असतो, कुणाची लाकोली वाहत असतो, तर माझं चकाचक घर बनवू शकलो असतो. 2000 सालापासून मी पत्रकारितेत आहे. मंत्रालयात पातळीवर पत्रकारिता केलेली आहे. अनेक पत्रकारांनी अनेक घरं सरकारकडून मिळवलेली आहेत, तशी मी मिळवू शकलो असतो, पण मी असलं केलं नाही. तर त्याच्यामुळे इथून पुढे बोलताना जपून बोल. तू माझ्यावर टीका कर, पण अभ्यास पूर्ण कर, मुद्देसूद कर. जसे मी जी मुलाखत घेतलेली आहे मारुती जानकरांची, ती मुद्देसूद मुलाखत आहे. तू जसं गाढवासारख्या लाता झाडतो तशी ती आम्ही लाता झाडलेल्या नाहीत. आणि सर्वात महत्वाचं की माझी तुला हात जोडून विनंती आहे, नम्रपणे मी तुला विनंती करतो, कृपा करून तुझ्या नावासमोर जे यशवंत ब्रिगेड हे जे नाव लिहिलेलं आहेस तू,
ते कृपया काढून टाक. किंवा जरी ठेवलं तरी काय हरकत नाही, उलट चांगलंच आहे. म्हणजे इतक्या महान कर्तृत्वान व्यक्तीचं तू आदर्श घेतो ही चांगली गोष्ट आहे. तर किमान तुझ्या असल्या कर्तृत्वाची तुलना यशवंतराव ब्रिगेड यशवंतराव होळकर यांच्यासोबत कुणी करू नये याची तरी काळजी घे. त्यांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न कर. धन्यवाद.